नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. तर सकाळची कामं बाकीची करून झाली आहेत, झाडझूड वगैरे झाली. आता बाकीची कामं करायची आहेत आणि आजचा दिवस हा कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर आज मागे गणेश जयंती आहे, तर त्यानिमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, पूजा वगैरे करून घेतली आहे, यशने केलेली आहे. त्याची एक्झाम आहे, तर आज त्याला सुट्टी होती, तर त्याने पूजा वगैरे करून घेतली आणि स्टडी करायला बसलेला आहे. तर पलक गेली कॉलेजला आणि बाकीची कामं मी आता आवरून घेते. भांडे वगैरे घासले, 2-3 भांडे बाकी आहेत ते घासते आणि स्टँडला वगैरे लावून देते. सकाळी आपल्या लेडीजची हीच कामं असतात सगळे, बहुतेक घरात हेच कामं चालत असतील, खरंच आहे ना. तर चला, सकाळ झाली की तुम्हाला माहीतच आहे खूप कामं असतात. सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांनाच कामं असतात, प्रत्येक गृहिणीला. मुलं स्कूलमध्ये जातात, त्याच्यानंतर जे घरातले कामं चालू होतात सगळे केले की नंतर निवांत असं मी काम करत असते. की त्याच्या आधी मी सगळ्यात आधी आंघोळ वगैरे झाली की कपडे वगैरे वॉश करून घेते. त्याच्यामुळे मग पाणी वगैरे आलेलं असतं ना, तर म्हणून कपडे वगैरे आधी वॉश करावं लागतात. नंतर चहाची भांडी होती ती घासून घेतली स्वच्छ अशी. ते घासलं की म्हणजे कसं किचन ओटा खाली होऊन जातो. छोटा असला की त्याची जागा वगैरे हे करण्यासाठी मग फटाफट जे कामं असतात ते करूनच घ्यावी लागतात, किचन ओट्यावरची कामं. आणि भांडी ते घासतच राहावं लागतात, म्हणून मग किचन ओटा आपला मोकळा दिसतो. छोटा असल्यावर असं करावंच लागतं. त्याच्यानंतर आईस जिथे तयार होतो फ्रीजमध्ये तिथे पुश केलेलं होतं मी आज बटन. खूप असा बर्फ सगळा साचला होता, त्याच्यामुळे म्हटलं पुश करून द्यावं बटन. तर त्याच्यातूनच बर्फ मी काढला होता, तो आता टाकला बेसिंगमध्ये. तर भरपूर असं म्हणजे पाणी वगैरे निघलं खाली आलं आहे फ्रीजच्या, ते पुसून घेतलं मीने. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी लागली. मग म्हटलं आज छानपैकी सगळ्यात आधी अशी कोबीची वडी बनवूया. इतकी टेस्टी आणि खुसखुशीत झाली होती ना. पण मी काही अर्ध शूट घेत होती त्या टायमालाच थोडंसं व्हिडिओ थोडा बंद राहून गेला, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. इथे कोबीज घेऊन घ्यायची आहे आपल्याला छानपैकी आणि ती किसून घ्यायची आहे. कोबीची वडी बनवत आहोत ना, तर ती किसून घ्यायची, कारण किसलेली अगदी छान. कापलं की कसं मग थोडंसं जाडसर वगैरे आणि लांब असतं. किसून घेतली ना तर मग वडीमध्ये अगदी छान परफेक्ट अशी वडी तयार होते आपली. तर अशा पद्धतीने मी एक मोठी बाऊल भरून कोबीज इथे किसून घेतलेला आहे. म्हणजे एक मीडियम छोट्या साईजचा कोबीज होता, तो मी किसून घेतला इथे. त्याच्यानंतर हे जे बघताय तुम्ही सगळं टाकलेलं, याचं शूट घेतलं, पण खाली व्हिडिओच बंद राहिला, त्याच्यामुळे काही आलंच नाही. तर मी काय केलं, कोबीज घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं आदू लसणची पेस्ट, त्याच्यामध्ये एक वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यापेक्षा मोठी वाटी इथे मी चण्याचं पीठ घेऊन घेतलं होतं. तांदळाचं पीठ इथे आपल्याला चण्याची वाटी पीठ एक वाटी घेतलं असेल ना, तर तांदळाचं पीठ इथे अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीला कमी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ज्वारीचं पीठ घेऊन घेतलं 2 ते 4 चमचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर अशी भरपूर कट करून टाकून घेतली. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली. हळद आणि थोडंसं धणा पावडर वगैरे याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा इथे गरम मसाला टेस्टसाठी टाकून घेतला आहे. कारण हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे आपण टाकली आहे, तर मी इथे लाल मिरची पावडर नाही टाकलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता तेलही टाकून घ्यायचं आहे, थोडंसं सॉफ्ट होईल मग आपली वडी ती. तर या पद्धतीने वडी बनवून घेतलेली आहे आणि खूप छान आणि खुसखुशीत होते. तांदळाचं पीठ टाकलं ना तर वडी अगदी छान होते. जास्तही नाही टाकायचं तांदळाचं पीठ. एक वाटी चण्याचं पीठ असेल तर अर्धी वाटीला कमी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि नंतर असं लागलं की हातावर थोडंसं तांदळाचं पीठच घ्यायचं आणि ते लावायचं. एकदम घट्ट असं गोळाही नाही करायचा आणि एकदम हे पण नाही. अशा पद्धतीने मी ते करून घेतलेलं आहे. तर आता गाळणी घेतलेली आहे, त्याला स्टीम करून घेणार आहे. तुम्ही गोल गोल छोटे छोटे गोळे करूनही ते स्टीम करू शकता, नाही तर मग मी आता जसं लांब लांब एक असा रोल बनवणार आहे, तो ठेवून देणार. गाळणीला आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि हातावरही तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग छोटा लांब आपण जसं कोथिंबिरीची वडी जर बनवायची असेल तर आपण लांब सकट गोळा करतो त्या पद्धतीने करून घ्यायचा आणि तो ठेवून घ्यायचा आहे. तर मी त्या पद्धतीने लांब लांब असा रोल करून घेतलेला आहे
आणि तो गाळणीमध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर मग या पद्धतीने सगळे रोल करून ठेवून घ्यायचे गाळणीमध्ये आणि छान असं स्टीम करून घ्यायचं आहे त्याला. पीठ अशा पद्धतीने करा आणि थोडासा तुमचा गोळा घट्टही असला तरीही चालेल. छान असा फुलून होतो. त्याच्यामध्ये फक्त पीठ आपण जेव्हा हे करतो आणि तीळही टाकून घेतलेली आहे, लक्षात ठेवा. मध्ये सुद्धा तीळ टाकली होती आणि वरूनही तीळ लावून घेतले आहे. तर याची सविस्तर डिटेलमध्ये पूर्ण तसं तर मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. हीच त्याची काही अगदी सोपी रेसिपी आहे आणि डिटेलमध्ये हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. कारण मी घेतलेलं ते सगळं पीठ वगैरे छान असं टाकायचं, पण खाली व्हिडिओ स्टॉप राहून गेला, बंद राहिला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर पाणी आधीच उकळत ठेवलं होतं कढईत. तर आता छानपैकी रोल करून घेतले. वरूनसुद्धा अशी छान तीळ लावून घेतली. खूप छान दिसतं आणि खाताना तळल्यावरसुद्धा खूप छान लागतं ते. तर स्टीम करायला ठेवून घेतले आहे. झाकून दिला ताट. त्याच्यानंतर आपल्याला इथे 20 ते 25 मिनटापर्यंत इथे करून घ्यायचं आहे स्टीम. स्टीम झाल्यानंतर गॅस मी बंद करून ठेवला होता आणि मग आता त्याला काढून घेत आहे. हे बघू शकताय तुम्ही. तर थोडं थंड झालं की मग काढायचं. त्याच्यानंतर थोडं थंड गाळणी झाली की मगच गाळणीमधूनही काढायचं, नाही तर खाली चिपकून जातं ते. गाळणीतून काढल्यानंतर छान त्याची वडी कट करून घ्यायची आहे आणि मग तळायचं आहे. ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, पण मध्ये म्हटलं चला भाजी पण बनवायची आहे. स्वयंपाकाची तयारी करत होती मी. ते स्टीम होत होतं तोपर्यंत भाजी वगैरे कट करून घेतली. मी इथे वांग्याची भाजी करून घेत आहे आणि तीही कढईमध्ये बनवून घेणार आहे मी इथे आता. तर खूप छान आणि टेस्टी अशी झाली होती वांग्याची भाजी. तर कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये वांगे वगैरे कट करून घेतले, ते पाण्यात टाकून ठेवलेले होते. तर कढई चांगली इथे गरम देणार आहे. त्याच्यानंतर तेल वगैरे टाकून घेईल आणि मध्ये स्टीम होत होतं तोपर्यंत भाज्या कट केल्या. त्याच्यामध्येच मी किती चपाती वगैरे लाटून घेतली. म्हणजे अशी बहुतेक अशी कामं माझी झाली. तर या पद्धतीने कामं करून घेते. तर इथे तेलामध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर जिरं टाकून घेतलं. जिरं टाकल्यानंतर इथे वाटाणे टाकून घेतले आहेत मीने. म्हटलं चला थोडेसे वाटाणे टाकूया, पण वाटाणे टाकल्यावर कसं ते फुटत होते ना, त्याच्यामुळे मी ताट झाकून ठेवलेला होता. छान असे तेलामध्ये नरम होऊन जातात वाटाणेसुद्धा. तर अद्रक लसूणची जी पेस्ट होती थोडीशी, अर्धा 1 चमचा ती टाकून घेतली. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तुम्ही फक्त अद्रक लसूणची पेस्ट भरपूर अशी त्याच्यात हिरवी मिरची वगैरे याचीसुद्धा फक्त पेस्ट टाकून बनवू शकता. खूप टेस्टी लागते तशी हिरव्या मिरचीची ही भाजीसुद्धा. पण मी इथे थोडीशीच टाकून घेतलेली आहे. तर मिक्स करून घेतलं, वांगे वगैरे टाकून घेतले. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगले परतून घ्यायचे. हे वांगे शिजण्यासाठी टाईम लागत नाही, म्हणून आधी वाटाणे टाकले, ते तेलामध्ये छानपैकी लगेच सॉफ्ट होऊन जातात. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आज लोखंडाचीच कढई ठेवलेली आहे मी भाजी बनवण्यासाठी. मध्ये मध्ये ह्या कढईचं यूज करते, कारण ती मग तिला जंग वगैरे लागायला नको. आपण डेली यूजमध्ये लोखंडाची भांडी असली ना तर ती छान अशी राहतात, कारण त्याला ऑइलचं ग्रीसिंग होत असतं ना, त्याच्यामुळे ते भांडी मग नंतर वापरण्यायोग्य होऊन जाते. त्याला घडी घडी जंग वगैरे लागत नाही. तर म्हटलं, आणि लोखंडाच्या कढईमधलं खाल्लेलं कधीही चांगलं असतं, पण बनवल्यावर अगदी म्हणजे काढून ती भाजी जेही बनवलं असेल ते लगेच गॅस बंद केल्यावर लगेच काढून ठेवून द्यायचं आहे. तर 2 ते 3 टोमॅटो इथं कट करून घेतले होते, ते टाकून घेतले. भाजी छान लगेच सॉफ्ट झालेली आहे. त्याच्यानंतर चवीनुसार डेली रुटीन मसाले टाकून घ्यायचे आहे. लाल मिरची पावडर टाकून घेतली. थोडासा इथे गरम मसाला टाकून घेतला. त्याच्यानंतर धना पावडर टाकून घेतली आहे. धना पावडर मला खूप म्हणजे जास्त यूज करते मी जेवणामध्ये. तुमचं जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने यूज करून घेतली आणि 3 ते 4 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. तेही मिक्स करून घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर, हे सगळे डेली रुटीन मसाले छान टाकून घ्यायचे, मिक्स करायचे आणि 2 ते 3 मिनटं छान वाफायला ठेवून द्यायचं आहे. ताट झाकून द्यायचा. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कट करून. भरपूर अशी आता कोथिंबीर येत आहे या सीझनमध्ये, तर सगळ्याच हिरव्या भाज्या मी तर म्हणते या सीझनमध्ये यूज झाल्याच पाहिजे आपल्या घरांमध्ये. प्रत्येक भाजी थंडीमध्ये छानपैकी अशा भाज्या येतात आणि फ्रेशही असतात आणि त्यांची चवही खूप वेगळीच लागते इतर महिन्यांपेक्षा, कारण आता हा सीझनच आहे ना भाजीचा, त्याच्यामुळे मग
भाजीपाला आपण खायलाच हवा, हिरवा ग्रीन असा. तर कोथिंबीर टाकून घेतली, छान असं परतून घेतलं आणि भाजी आपली रेडी झाली. खूप छान आणि चविष्ट अशी भाजी होती ही. तर मस्त अशी झालेली आहे, खूप टेस्टी झाली होती भाजी. आणि मस्तपैकी आपले जे कोबीचे मुठिया बनवले होते ना, ते सुद्धा थंड झालेले आहेत आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत त्यांना. खरंच खूप छान आणि इतके टेस्टी झाले होते ना, मुलं कधी खात नाही. आमचा यशही कधी अशी म्हणजे कोथिंबिरीची वडी वगैरे काहीच खात नाही, पण त्याला ही जी कोबीची बनवली होती ना, खूप आवडली. त्याने तर केचपसोबत तेच खाल्लेलं आहे. जेवणाच्या आधी त्याने तीच फस्त केलेली आहे. अगदी 5 ते 10 मिनटात तळताच बरोबर ती अगदी पूर्ण झालेली होती. इतकी आवडली होती सगळ्यांना आणि परत मी बनवणारच आहे. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ती कट करू शकता. आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. म्हणजे आता जर तव्यावर असेल किंवा मग एक पॅन असेल तुमच्याकडे असा फ्लॅट, तर त्याच्यावर तुम्ही तेल टाकायचं आहे आणि एक एक वडी अशी ठेवायची आहे. तर थोड्या थोड्या वड्या अशा एक एक म्हणजे ठेवून रचून एका टायमाला तुम्ही 7 ते 8 वड्या ठेवून छानपैकी त्याला शॅलो फ्राय करू शकता. पण डीप फ्राय केल्यानं तरीही काय नाही, त्याच्यात ऑइल वगैरे काहीच राहत नाही. छानपैकी डीप फ्राय करून घ्यायच्या आणि अशा कुरकुरीत अशा मस्त तळून घ्यायच्या आहेत. खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत. वरून अगदी छान असे खुसखुशीत होता आणि मध्ये एकदम सॉफ्ट. इतकी टेस्टी झाली होती वडी, खूप छान. आणि दिसायलाही किती सुंदर दिसते ना. जी तीळ वगैरे लावली होती ती सुद्धा खूप छान दिसत आहे. अशी टेस्टी वडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. बघा, सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे. मुलांना तुम्ही लंच बॉक्समध्ये सुद्धा हे देऊ शकता, इतकी आवडणार आहे. तर अशा पद्धतीने मी वडी तळून घेतली आणि मस्त अशी झाली होती. केचपसोबत तुम्ही तिला खाऊ शकता. इतकी छान वडी. नक्की सांगा, तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आजचा हा अशा पद्धतीने जेवणाचं झालं. कामं वगैरे करून झाली, मुलं शाळेत गेलेली ती आली. त्याच्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे तर रेडी झालेलाच आहे. वडी तुम्हाला बनवून दाखवली. ही असंच्या असं पूर्ण यशने अगदी 5 मिनिटात संपवलेलं आहे. इतकी छान झाली होती. सतीश त्यांनासुद्धा खूप आवडली वडी. तुम्हीसुद्धा ट्राय करा. अशाच पद्धतीने कामं चालू असतात, जेवणाचं वगैरे करतो. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.